युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर. नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर. फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मावळचे भावी खासदार संजोग वाघेरे पाटील अशा आशयाचे बॅनर सध्या नेरळ शहरात झळकल्यानं चर्चेला उधाण आलंय. हा बॅनर कोण्या ठाकरे शिवसैनिक पदाधिकाऱ्यानं लावला नसून केवळ शिवसैनिक म्हणून लावला गेल्यानं शहरभर चर्चा आहे. संतोष शेळके या ज्येष्ठ शिवसैनिकानं हा बॅनर नेरळ शहरात लावला असून वाघेरे पाटील यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देखील दिल्यात. यावर शेळके यांना विचारण्यात आल्यानंतर 1001% वाघेरे पाटील हेच लाखाच्या फरकानं निवडून येतील यात शंका नाही असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. राज्यातील सर्व 5 टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका जरी संपल्या असल्या तरी प्रत्येक गावाच्या काट्यावर वेशीवर आपल्या मतदारसंघात कोण निवडून येणार म्हणून चर्चा रंगल्यात. काही राजकीय कार्यकर्ते मतदारसंघात पडलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून राजकीय गणितं जुळवत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा उमेदवार या फरकानं निवडून येईल असा विश्वास असून अंदाजे लावले जात आहेत. परंतु निवडणुकीच्या निकालाआधीच काही राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा गावागावात बॅनर लावून दिल्यात. राज्यातील प्रतिष्ठित मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीच्या मशालीची जोरदार चर्चा सुरू आहे. 13 मे रोजी मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. मतदानानंतर आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. 4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. परंतु निकालाआधीच मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकल्यानं चर्चेला उधाण आलंय. नेरळ शहरातील कर्जत कल्याण राज्यमार्गावर लावण्यात आलेल्या या बॅनरवर मावळचे भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन, त्यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आलेत. मुख्यतः हा बॅनर कोणा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानं किंवा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं लावला नसून केवळ ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून लावण्यात आल्यानं या बॅनरची चर्चा सगळीकडे आहे. संतोष शेळके या ज्येष्ठ शिवसैनिकानं हा बॅनर लावून वाघेरे पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी संतोष शेळके यांनी महाराष्ट्र न्यूज 24शी बोलताना सांगितलं की 1001% वाघेरे पाटील हे लाखाच्या फरकानं मतदारसंघात निवडून येतील असाही विश्वास दर्शवलाय. मावळ लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या मतदारसंघात होती. 2 टर्म खासदार राहिलेले श्रीरंग बारणे हे महायुतीच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढले तर विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे ठाकरे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मशालीची चर्चा होती. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थता जाणवत असून बारणे यांनी देखील आपल्या घटक पक्षातील राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांनी काम न केल्याची खतखत बोलून दाखवली आहे. परंतु आपण 2-2.5 लाखानं पुन्हा निवडून येणार असा विश्वासही यावेळी बारणे यांनी बोलून दाखवला होता. एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघातील नेरळ शहरात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकल्यानं चर्चेला उधाण आलंय. असं असलं तरी येत्या 4 जूनला कोण विजय होणार हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ. हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब. दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत, नृत्य, कराटे, घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग, प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच संपर्क करा 7887858008.